नमस्कार विद्यार्थ्यांना, स्वागत आहे तुमचं आपला आहे BMS गाईड वरती. नेक्स्ट चॅप्टर आहे आपला प्रभाव. याचं वेटेज आहे तुम्हाला 5 मार्क, म्हणजे एक एसएक्यू याच्यावरती विचारला जातो. एक एसएक्यू जो विचारला जातो तो कोणत्या पॉईंटवर विचारला जातो, त्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते, टॉपिक्स कोणते इम्पॉर्टंट आहे हे एकाच पेज वरती मी दिलेले आहेत. तेवढंच करा, कारण नॉर्मली प्रभावाची तुम्हाला परिभाषाच विचारली जाते आणि लक्षण आणि त्याचं उदाहरण लिहा म्हणतात, किंवा समान प्रत्यारब्ध, विचित्र प्रत्यारब्ध विचारतात. आता बघा, प्रभाव म्हणजे काय. प्रभाव म्हणजे काय सांगितले या ठिकाणी, त्याची पहिले तर लक्षण श्लोक समजून घ्या. रस वीर्य विपाकाना सामान्य यत्र लक्ष्यते विशेष कर्मणा चैव प्रभावस्तस्य स्मृत. म्हणजे रस वीर्य विपाक समान असल्यावर द्रव्य जे विशेष कर्म दाखवते त्यास प्रभाव म्हणतात. म्हणजे आता रस वीर्य या गोष्टी कशा आहेत, समान आहेत. समान आहेत या गोष्टी सर्व कशात समान आहे. म्हणजे आता बघा ना, समान म्हणजे कसं, रस मधुर असेल, मधुर असेल तर त्याचं वीर्य काय असेल, वीर्य असेल शीत, आणि शीत वीर्य असेल तर त्याचा विपाक काय असेल, मधुरचा मधुरच विपाक राहतो नॉर्मली. ठीक आहे, मधुरच विपाक राहतो. काय म्हटलं मी, रस जर मधुर असेल, रस जर मधुर असेल, वीर्य कसं आहे शीत, विपाक कसा आहे मधुर, म्हणजे नॉर्मल आहे सर्व, ते कसं आहे समान आहे. ठीक आहे, मग पण हे सोडून जर ते विशिष्ट कर्म दाखवत असेल, हे द्रव्य जे विशेष कर्म दाखवत असेल, तर त्याला म्हटले प्रभाव. त्या द्रव्याचा प्रभाव, एक त्याला काय म्हटलंय, प्रभाव. ठीक आहे, उदाहरण बघा. आता दंती आणि चित्रक, दंती आणि चित्रक दोघांचा रस काय दिलाय, कटू दिलाय, बरोबर आहे. वीर्य काय दिलंय, उष्ण दिलंय. ठीक आहे, दोन्हींचा पण विपाक काय दिलाय, दोन्हींचा कटू दिलाय. पण प्रभाव काय दिलाय, एक जो दिलाय दंती तो कसा आहे विरेचक, आणि चित्रक तो कसा आहे विरेचक नाहीये म्हटलं या ठिकाणी. म्हणजे रस वीर्य विपाक सर्व कसं आहे नॉर्मल, सर्व समान असताना जो तो विशेष प्रभाव कर्म दाखवतोय त्याला काय म्हटलंय, प्रभाव. हेच या डिफाईन मध्ये सांगायचंय तुम्हाला. दुसरं एक्झाम्पल बघा, दुग्ध आणि घृत. रस बघा त्याचा मधुर मधुर, वीर्य बघा त्याचं शीत आणि शीत दोन्हीचं पण, विपाक बघा मधुर आणि मधुर. पण प्रभाव काय सांगितलाय, दुग्धाचा जो प्रभाव आहे तो दीपन नाहीये, पण घृताचा प्रभाव कसा सांगितलाय, दीपन आहे, तो दीपन आहे. म्हणजे दीपन करतोय तो, दीपन पाचन या गोष्टीमध्ये भाग घेतोय तो घृत. ठीक आहे, आता बघा, याच्यामध्ये प्रत्यारब्ध बघायचे आपल्याला. प्रत्यारब्ध मध्ये काय बघायचे, समान प्रत्यारब्ध आणि विचित्र प्रत्यारब्ध. प्रत्यारब्ध म्हणजे काय, द्रव्याची पंचभौतिक संघटना. पहिले तर बघा, समान प्रत्यारब्ध म्हणजे काय, जे रस, विपाक, वीर्य यांचा रसवीर्य विपाक, सॉरी, द्रव्याचा जो रसवीर्य विपाक आहे तो कसा आहे, समान आहे आणि नॉर्मल. पण विचित्र प्रत्यारब्धामध्ये द्रव्याचा जो पंचभौतिक संघटन आहे तो कसा आहे, विशिष्ट आहे, वेगळा आहे, आणि याच्या उलट आहे समान प्रत्यारब्धाचं. बघा इथं काय सांगितलं, पहिला पॉईंट, जेव्हा द्रव्यातील रसादींचे एकाच दिशेने कार्य करतात त्याला म्हणजे त्यांच्यामधल्या समान पंचभौतिक संघटनामुळे एकाच दिशेने कार्य करतात. म्हणजे कसं, आता समजा एखादं द्रव्य आहे, त्याचा रस काय आहे, आम्ल आहे. रस काय त्याचा आम्ल आहे, त्याचा विपाक काय असेल रे, विपाक पण आम्ल असेल. ठीक आहे, विपाक आम्ल असेल म्हणजे त्याचं वीर्य काय असेल, उष्ण असेल. आता आम्ल रस आहे म्हटल्यावर, ठीक आहे, मग आता रस आम्ल आहे म्हटल्यावर त्याचं पंचभौतिक संघटन काय असेल रे, आम्ल आहे म्हटल्यावर काय असेल, उष्ण असेल किंवा तीक्ष्ण असेल. मग हे नॉर्मल आहे आपल्यासाठी. पण जर मी तुम्हाला हेच म्हटलं, असं म्हटलं की जर तिथं आम्ल रस आहे पण त्याचे गुण मधुर आहे, म्हणजे काहीतरी वेगळं होतंय, काहीतरी विशिष्ट होतंय, ते विचित्र प्रत्यारोप. म्हणजे दिलेल्या द्रव्यातील जे रस आहेत किंवा विपाक आहे त्याचं पंचभौतिक संघटन कसं आहे, वेगळं आहे, आणि ते कसं आहे विरुद्ध दिशेने चाललंय, त्याला विचित्र प्रत्यारोप असं म्हटलंय. ठीक आहे, कोणत्याही, आता बघा दुसरा पॉईंट, कोणत्याही एकाच दोषावर समान परिणाम देतो, बरोबर आहे. आता इथं मला सांगा, मी नॉर्मली काय सांगितलं होतं, रस आम्ल आहे, विपाक आम्ल आहे, वीर्य उष्ण आहे. हे कशावर मोस्टली इफेक्ट करेल रे, पित्त दोषावर. पित्त दोषावर काय करेल, पित्त दोषाची वृद्धी करेल, बरोबर का. पण हे काय करेल, वेगळा परिणाम दाखवेल. जर तिथं आम्ल रस आहे किंवा आम्ल विपाक आहे, याने मग काय करायला पाहिजे होतं, पित्त दोषाची वृद्धी करायला पाहिजे होती. पण हा पित्त दोष सोडून जर कफदोषाची वृद्धी करत असेल तर हे आपल्यासाठी काहीतरी वेगळा परिणाम दाखवतोय, बरोबर. हाच हे इथं सांगायचंय. ठीक आहे, तिसरं बघा, यांनी उदाहरण दिलंय इथं, दुग्धाचा रस मधुर आहे, गुण काय, गुरु स्निग्ध आहे, वीर्य काय असतं शीत आहे. मग विपाक काय असेल याचा, मधुरच असेल. मग मला सांगा, हे सर्व गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टींवरून मी असं ह्याचं कर्म काय सांगू शकतो, हे बल्यकारक आहे, कारण याचा विपाक कसा आहे, मधुर विपाक आहे, बल्यकारक आहे,
कफवर्धक आहे. हे आपल्यासाठी कसं असेल बघा, बल्यवर्धक आहे, वातपित्त शामक आहे. ठीक आहे, हे नॉर्मल झालं. पण मी जर तुम्हाला म्हटलं यव आहे, यव आता त्याचं लघु आणि वृक्ष गुण आहेत. लघु वृक्ष गुण आहेत म्हटलं, हे तर वातवर्धक पाहिजे होतं आपल्याला, पण इथं सांगितलं कफवर्धक आहे. म्हणजे जे कर्म आहे, जे आपल्याला कर्म एक्सपेक्टेड आहे, ते कर्म एक्सपेक्टेड सोडून एक विशिष्ट कर्म दाखवतंय, जे की दाखवायला नाही पाहिजे. त्याला या ठिकाणी विचित्र प्रत्यारब्ध असं म्हटलं. विचित्र प्रत्यारब्ध समजलं. हे दोन त्याचे आपण या ठिकाणी प्रकार बघितले. समान प्रत्यारब्ध, विचित्र प्रत्यारब्ध या ठिकाणी त्याचे प्रकार सांगितलेले आहेत दोन. हे तुम्हाला कधी कधी विचारतील, समान प्रत्यारब्ध, विचित्र प्रत्यारब्ध किंवा प्रभावाची परिभाषा लिहून त्याचं उदाहरण लिहा असं सांगतील. हे एका स्लाइड मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स मी या ठिकाणी दिलेले आहेत. तर हे झालं आपलं प्रभाव. याचं 5 मार्कचं वेटेज आहे आणि यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर अजून एकदा आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू व्हेरी मच.